संदर्भात कोर्टाचं तो सू मोटो जे आहे ते कुठं गेलं? मुळामध्ये जे सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायमूर्ती आहेत त्यांनी ज्या वेळेस या तरुणाईला हिणवलं त्यावेळेस कॉक्रोच म्हणलं गेलं आणि त्याच्यामुळेच मग खरं तर म्हणलं तर त्यांना धन्यवाद दिलं पाहिजे आपण की तुम्ही जर या सुशिक्षित तरुणांना कॉक्रोच म्हणत असताल, तुम्ही त्यांना हिणवत असताल, त्यांना तुम्ही बिनकामी म्हणत असताल तर हे सर्व युथ आणि आपण पाहतोय कशा प्रकारे सगळीकडे अन्याय होतोय, प्रत्येक गोष्टीमध्ये होतोय. ज्युडिशियल बघू शकतो मंगेश सोसाने या ठिकाणी आले होते, पुण्यावरून आलेले आहेत, महाराष्ट्रामधनं देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहेत समर्थक पोहोचत आहेत. अशामध्येच काही वेळ आधी आपण बघितलं दृश्य की मनोज जरांगे पाटील आणि दिपके यांच्यामध्ये हस्तांदोलन झालेलं आहे. समर्थन तर हे दिलेलं आहे, पण मात्र आता मनोज जरांगे पाटील या ठिकाणावर निघतील, माध्यमांसोबत काय संवाद साधतात हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. अशामध्येच या ठिकाणी खासदार देखील आलेले आहेत, नानाजी पण आहेत त्यांच्यासोबत आणि इतर मराठा जे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी आहेत. अशामध्येच ही 15 ते 18 मिनिटाची जी चर्चा झालेली आहे, या चर्चेमधनं नेमकं काय झालेलं आहे, जरांगे पाटील आता काय बोलतात, काय संवाद साधतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. प्रणिता, काही वेळातच ते या ठिकाणावर निघणार आहेत आणि प्रणिता, खरं बघायला गेलं तर मनोज जरांगे पाटील हे आता आंदोलकांसोबत संवाद देखील साधणार आहेत. त्यांनी जी या ठिकाणी साऊंड सिस्टीम दिपकेंकडनं आणि त्यांचं नियोजन यांच्याकडनं लावण्यात आलेली आहेत, ते आता संवाद साधत आहेत. नेमकं ते काय बोलतायत, जरांगे काय बोलतात हे बघूयात. निश्चित शुभम, खरं तर अभिजित दिपके सध्या संवाद साधतायत. हमारे बीच महाराष्ट्र से मनोज जरांगे पाटिल सर आए, जिन्होंने महाराष्ट्र में बहुत ही बड़ा आंदोलन किया था मराठा आंदोलन. वो अपना सबूत देने हमें आए, वो भी अपनी कुछ बात कहना चाहते हैं. एक बार तालियां बजाकर इनका स्वागत करिए. मनोज जरांगे पाटील बोलतात. उस साइड साहब दिखाओ मैं. आपल्या देशभरातल्या बांधवांनी जे आंदोलन सब चॅनल फक्त एवढंच सांगायला हवं, मला येत हिंदी, त्यामुळे मी मराठीतून बोलतो. मी एवढंच सांगायला हवं की तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाल्याशिवाय या देशातला आणि राज्यातला कोणीही मागाटणार नाही. सर कह रहे कि इस आंदोलन को आगे बढ़ाने के लिए सर पूरा सपोर्ट करेंगे, जहां जहां जरूरत पड़ेगी सर वहां खुद आगे आएंगे. आपल्या देशातल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून हे सरकार म्हणजे जे भाजपचं सरकार प्रत्येक वेळेस गोरगरीब लोकांच्या लेकरावरती कानून बुजून अन्याय करत आहे. जर या पुढच्या काळात कधी सरकारकडून जर आता हल्ला विद्यार्थ्यांवरती करण्याचा प्रयोग जर सरकारनं केला, यांचं महाराष्ट्रासह राज्यात फिरणं पूर्ण बंद होणार आणि यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. सर ने जो कहा वो ये कि ये जो सरकार है, बीजेपी की जो सरकार है, वो बस गरीबों के बच्चों के ऊपर हमला करती है और इसके बाद अगर स्टूडेंट्स पर हाथ उठाया तो जितने भी बीजेपी के लीडर्स हैं उनको महाराष्ट्र में घूमने नहीं देंगे मनोज जरांगे सर, ऐसा सर ने कहा. अरे सगळं मेळच सांगायला, मी मराठीत बोलायला होते, हिंदी सांगायला. मला हिंदी येत नाही, तोच प्रॉब्लेम आहे. अरे मग हिंदी जर बोललो ना, तुमचं आहे ते घेणं तर हिंदी जायची तुमच्यासाठी. नको आता मला खरंच नाही बोलतात. नाही, मी फक्त शेवटच्या वाक्यात सांगतो, असाच आंतरवालीला सुद्धा गोरगरिबांच्या लेकरासाठी आंदोलन होतं. त्या ठिकाणी सुद्धा माय मावल्यांना, मुलींना, वृद्ध माणसांवरती सुद्धा प्राणघातक हल्ला केला होता. या सरकारनं आमच्यावरतीही गोळ्या घातल्या होत्या. फक्त माझी सगळ्या विद्यार्थ्यांना एक विनंती राहील, तुम्ही ही जागा सोडू नका. आम्ही सगळा देश तुमच्या मागे, तुम्ही तिकडे गेले तर आंदोलन
शांततेच्या आंदोलनात एवढी ताकद आहे ते आम्ही सिद्ध करून दाखवलंय. आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहे. ही जागा फक्त सोडू नका. सरकारला आपण निवडून दिलेलं आहे. आपण आपल्या मायबापांना यांना मतदान केलंय, आपल्या गावकऱ्यांनी यांना मतदान केलंय, आपल्या जिल्ह्यानं तालुक्यानं यांना मतदान केलंय. परंतु हेच आज आपल्या विद्यार्थ्यांवरती लेकरा बाळावरती उलटले. यांना उलट करायची ताकद या विद्यार्थ्यात आणि या राज्यातल्या गोरगरीब जनतेत आहे, हे यांच्या लक्षात नाहीये. परंतु या पुढच्या काळात जर तुम्हाला कुठं धक्का लागला तर आम्ही सगळे तुमच्या सोबत आहेत. सोनमजीच्या सोबत आहेत, आपल्या अभिजित भैयांच्या सोबत आहेत. सगळं राज्य आणि देश तुमच्या पाठीशी. एवढा शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद सगळ्यांना. जय शिव. खूब खूब धन्यवाद सर. सर कह रहे हैं इसके बाद अगर किसी भी स्टूडेंट को छुआ, सर ने वीडियोस देखी है. सर यहाँ पर इसलिए आए क्योंकि सर ने एक लड़की का इंस्टाग्राम पर वीडियो देखा जहाँ वो रो रही थी जब स्टूडेंट्स को पुलिस पीट रही थी. वो वीडियो देखने के बाद सर ने तुरंत डिसीजन लिया कि वो दिल्ली आएंगे और यहाँ पर और वो ये कह रहे कि इस आंदोलन की सबसे बड़ी ताकत जो है वो है इसका शांतिपूर्ण रहना. हमारे मूवमेंट की सबसे बड़ी स्ट्रेंथ जो है वो है कि ये मूवमेंट पीसफुल है. और सर कह रहे आप लोग यहाँ से बस हिलना मत. जंतर मंतर से बस कोई हिलेगा नहीं. और अगर यहाँ से कोई हिलेगा नहीं तो महाराष्ट्र में सर हर जगह देख लीजिए इस आंदोलन को कैसे आगे बढ़ाया जा सकता. और जरूरत पड़ी तो सर और सर के आंदोलन के सारे साथी यहाँ आकर बैठेंगे हमारे साथ. और यहाँ पर कुछ लोगों को अगर पता नहीं होगा तो एक बार गूगल कर लेना मराठा आंदोलन. कितना बड़ा आंदोलन था वो देख लेना. महाराष्ट्र पूरा बंद हो रखा था. तो बहुत ही बड़ी ताकत का सपोर्ट मिला है आज हमें. सबके लिए आपका बहुत बहुत धन्यवाद. तर या ठिकाणी बघू शकतोय मनोज जरांगे पाटील यांनी आव्हान केलेलं आहे की काही झालं तरी जंतर मंतर हे तुम्ही सोडू नका. अंकिता आणि अशामध्ये जाता माध्यमांसोबत काय संवाद साधतात हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. जंतर मंतर ही जागा तुम्ही सोडू नका. आणि इतकंच नाही तर वेळ पडली तर मी देखील दिल्लीमध्ये येईल, तुमच्यासोबत या आंदोलनामध्ये सामील होईल. आणि तुमच्या आंदोलनामध्ये सामील झाल्यानंतर तुमच्या सोबत मी आणि माझी सगळी टीम या ठिकाणी येईल असं देखील त्यांनी या ठिकाणी आता वक्तव्य केलेलं आहे. खरं तर मोठं आव्हान केलेलं आहे की काही झालं तरी ही जागा सोडू नका अशा पद्धतीने या ठिकाणी सांगितलेलं आहे. मनोज दादा यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. नेमकं ते काय बोलतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यांच्यासोबत त्यांचे विश्वासू देखील सोबत आलेले आहेत. मनोज दादा तुम्ही आलेले आहात, तुमची दिपकेंसोबत भेट झालेली आहे. तुमची